लाडक्या बहिणींना नमस्कार. हे सरकार लाडक्या बहिणींना वेड्यात तर काढत नाही ना. आता बघा, ही ई-के-वाय-सी सुरू केली आणि सगळा गोंधळ सुरू झाला. ई-के-वाय-सी ही महिलांना आत्ता जी सुरू केलेली आहे, महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे, याच्यामुळं जवळपास 50% महिला अपात्र ठरल्या. का? कारण की सरकार जाणून-बुजूनच त्यांना बाहेर काढत आहे. आता तुम्ही बघा ना, मागील किती काही महिन्यांपासून ही योजनेचा लाभ देत होते, तेव्हा या अपात्र महिला नव्हत्या का? यांना लाभ भेटत होता ना. आता यांना अपात्र का केलं? आता तुम्ही जो ऑप्शन फॉर्म दिला ई-के-वाय-सीसाठी, त्याच्यामुळे असे ऑप्शन टाकले की महिला गोंधळल्याच पाहिजे हे जाणून-बुजून त्यांनी ऑप्शन टाकले. होय, नाही, नाही, होय, होय, नाही असे जे ऑप्शन टाकले ना, यामुळे खूप महिला गोंधळून गेल्या आणि जिथे होय करायचं तिथं नाही केलं, जिथं नाही करायचं तिथं होय केलं. आता काही असे ऑप्शन आहेत, तुम्ही सरकारी नोकरदार आहे का? होय, नाही. होयवर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट बाद. कारण की तुम्ही सरकारी ऑथॉरिटीने तुम्ही इथे कर्मचारी होतात, त्यामुळे तुम्ही बाद. तुम्ही पेन्शनधारक आहात का? होय केलं तर डायरेक्ट बाद. तर असे काही महिला होत, त्यांच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही पेन्शनधारक आहात का? आम्ही नाहीवर क्लिक करत होतो, पण नाहीवर क्लिकच होत नव्हतं. मजबुरीने आम्ही होयवर क्लिक करून सबमिट केलं आणि त्यामुळे आमचा जो हप्ता आहे तो आला नाही. कारण की पेन्शनधारक जे असतात त्यांना हा हप्ता म्हणजे ही जी योजना आहे ती लागू नाही. तर मला एक सांगायचं, तर महिला नोवर क्लिक करत होत्या, तर नोवर क्लिक का होत नव्हतं? कारण की यांनी काही जाणून-बुजून सेटिंग तर केली नव्हती. यांना महिला बाद तर करायच्या नव्हत्या आणि ते तर आहेच. खूप साऱ्या महिलांना तर ओ-टी-पीच आला नाही, म्हणजे के-वाय-सी करायला गेल्या, त्यांना ओ-टी-पी देखील आला नाही. त्यामुळे देखील खूप महिला अपात्र ठरल्या आणि याच्यामध्ये अशी काही गोष्ट घडली की ज्या महिलांनी सक्सेसफुल के-वाय-सी केली, त्यांचा देखील नोव्हेंबरला हप्ता आलेला नाही. काही महिला अशा आहेत की ज्यांनी के-वाय-सी केली नाही, तरी देखील त्यांचा हप्ता आला नाही आणि काही महिलांचा हप्ता आला, म्हणजे के-वाय-सी न करता देखील काही महिलांचा हप्ता आला. काही महिला अशा होत्या का जे सरकारी नोकरदार होत्या. आपण बुलढाण्याचं उदाहरण बघितलं, त्या महिला 6 जण होत्या, त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेत होत्या. पण अशा कित्येक महिला असतील त्या लाभ घेत आहेत त्यांना गरज नसताना. पण खरंच ज्या गोरगरीब आहे, शेतकरी आहे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती एकदम कमकुवत आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घ्यायला हवं. पण सरकारने ई-के-वाय-सी करून हा गोंधळ लावून ही योजना बंद करण्याचा प्लॅन त्यांनी सुरू केला आहे. तर तुम्हाला कमेंटमध्ये नेमकं काहीतरी सांगा तुम्ही. तुम्ही जोपर्यंत बोलकं होत नाही तोपर्यंत पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार नाही. कारण की सरकार ही काय स्कीम लाईफ टाईम देणार नाही. कारण की त्यांची पोळी भाजण्यासाठी ही त्यांनी दिलं होतं. कारण की लाडकी बहीण योजना कशासाठी होती की त्यांचं वोटिंग रेशो वाढावा म्हणून ही लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली होती. आता ही नेमकी कधीपर्यंत चालणार, कधीपर्यंत नाही, काहीही शो केलं नाही आणि सध्या जी ई-के-वाय-सी केली आहे, त्यांनी किती महिला पात्र केल्या, किती अपात्र केल्या हे देखील त्यांनी शो केलेलं नाही आणि रिझन दिलेलं नाही. म्हणजे कुठलाही असं महिलांना रिझन दिलं नाही की तुम्ही ह्या कारणामुळं अपात्र ठरला आहे. कुठलाही मेल नाही, कुठलाही मेसेज नाही, कुठलाही नाही. डायरेक्ट त्यांनी बंद करून टाकला आहे. तर महिलांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे, आमचा आता हप्ता आला नोव्हेंबर, आम्ही कायमस्वरूपी अपात्र आहोत की आम्हाला काही ऑप्शन मिळणार आहे, अशी कुठलेही सध्या नोटिफिकेशन निघालेलं नाही. तर आता जो मकर संक्रांतीचा हप्ता मिळणार आहे 3,000 रुपयाचा, तो त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आणि ज्या महिलांना मिळाला नाही नोव्हेंबरचा हप्ता, त्यांच्याबाबत अजून कुठलीही चर्चा नाही, मिळेल किंवा नाही. पण ज्या महिलांनी मागच्या वेळेस ई-के-वाय-सी पूर्णपणे सक्सेस केली होती, पण त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता, तर त्यांच्यासाठी मिळू शकतं असं गॅरंटी नाही, पण मिळण्याची शक्यता आहे. आणि जर तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे एक्सप्लोर करा. म्हणजे बाकीच्या महिलांना देखील कळेल की काय काय अडचणी आल्या होत्या आणि आपल्याला काय प्रॉब्लेम फेस करावे लागले. तर तुमच्या मनातील काही गोष्टी असतील, तुमचा हप्ता आला किंवा नाही, तुमची कोणती चूक झाली हे देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.